नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, टाइम झालाय 8:16 पहिले आपण किलोमीटर 0 करून घेऊ रोजच्या प्रमाणे. तर आपण किलोमीटर 0 केलंय मित्रांनो. खूप दिवसानंतर ना व्हिडिओ बनवत आहे, कारण हाच आहे. आपल्याला होती प्रायव्हेट ट्रिप 2-3 दिवसांना आपण राहिलो होतो. 2-3 दिवस आराम केलं. घरचे पाहुणे वगैरे आले होते, गावाकडून लोक वगैरे आले होते आपले. त्यांना फिराय वगैरे न्यायचं होतं, घरचेच होते आपले. त्यांना फिरून वगैरे आणलं आणि आता सध्या सीएनजी भरायलो. तर आज आहे 17 तारीख आणि वार आहे सोमवार. तर बघू आज किती इन्कम करू आपण, आज आपली किती इन्कम होईल. मला तर असं वाटते सकाळ सकाळी पोनोती लागले, जाऊन बघू आता सीएनजी पंप बंद आहे की काय प्रॉब्लेम आहे. तिकडे काहीतरी काम चाललंय, तिथे जाऊन बघू आता काय चाललंय ते सांगतो तुम्हाला मी. सकाळ सकाळी जर असं झालं ना तर सगळं दिवस खराब जातो, ते तर मान्यच आहे. बघा तुम्ही, सकाळ सकाळीच पंप बंद पडले तर काहीतरी काम चाललंय, दादा पण काहीतरी करत आहे. बघा किती जास्त मीटर आहे याच्यामध्ये, किती काय मशीन आहे. मशीन तरी खूपच मोठी आहे, मला पण समजा ना काय ते. दादा रिपेअर वगैरे करत आहे, किती टाइम लागेल अजून काही माहिती नाही आपल्याला. सकाळ सकाळी जर पंप बंद पडले ना तर सगळे गाड्याचे लाईन लागतात. आणि हे आहे ऑनलाईन पंप सणसवाडी मधला. बघू शकतो तुम्ही, गाड्या किती जास्त झाल्या. हे टेम्पो पण आला होता सीएनजी भरायला, नेमकं त्याच्याच टायमिंगला येऊन सीएनजी संपलंय आणि सगळे लोक वाट बघताय. कधी चालू होईल काही गॅरंटी नाही, अजून काही सांगत नाही. सकाळ सकाळी तर पुन्हा लागली, आलोय आता दुसऱ्या पंपला. हे तेच आहे, त्या रोडनी लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, आपल्या पुणे नगर रोडनी. हा लेफ्ट साईडला, आपण जेव्हा पुणे नगरला जातो ना त्या साईडलाच आहे. ऑनलाईन पंप आहे, हा 24 तास चालू असतो. कधी पण तुम्ही आले तर नक्की या इथं, कारण की हा पंप पण प्रेशर वगैरे पण चांगला असतो. हा ऑनलाईन आहे, त्याच पंपाचे हेच आहे, सणसवाडी मधलाच तेच आहे. आणि हे पेरणी फाट्याच्या जवळ, भीमा कोरेगावच्या जवळच आहे. भीमा कोरेगावरून जस्ट 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे लेफ्ट साईडला. तर बघू आता, नंबर तर लागले आपल्याला. 4-5 गाडी राहिले अजून, आणि इथे एकच गाडी जातात, तिथं 2-2 गाडी जातात. त्याच्यामुळे तो पंप परवडतो आपल्याला डेली. आणि तिथं गर्दी पण नसते, लवकर पण आपडतात. ते मामा वगैरे सगळं ओळखीचे झाले असं. तर बघूया आज किती इन्कम करू आपण, आज आपली किती इन्कम होईल. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नाही की बघा. आणि व्हिडिओ उशीर आला त्याच्यामुळं सॉरी बरं का, कारण की लई दिवस झाले आपण व्हिडिओज नाही बनवले. ह्याच्याच कारणामुळं प्रायव्हेट ट्रिप वगैरे होते आणि इकडे तिकडे जायचं होतं त्याच्यामुळं. तर आज बघू, आणि आजपासून कंटिन्यू आपले डेली व्हिडिओ राहणार, शॉर्ट पण आणि व्हिडिओ पण. आता लगेच 5-10 मिनिटांमध्ये लगेच एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो मी. आणि हे जे ब्लॉग आहे ना ते उद्या येईल, उद्या सकाळपर्यंत, कारण की आज संध्याकाळपर्यंत एडिट वगैरे करायलाच लागेल. सकाळ सकाळी मी अपलोड करतो. तर मित्रांनो, टाइम बघा पहिले, 11:10. आपल्यासोबत काय किस्सा झाला तुम्हाला सांगतो मी. आपण होतो सणसवाडी शिक्रापूरमध्ये. जसं सीएनजी भरलं होतं ना तेव्हा आपल्याला ही ट्रिप आली होती. कस्टमरला फोन करतोय तर फोन उचलत नाही, सारखं 3 वेळा मी कस्टमरला फोन केलं, उचललं नाही. मी 3-4 वेळा जवळ लावलं, त्यांना कॅन्सल केली. परत दुसऱ्या वेळा तीच ट्रिप मला पडली. मला जाऊ दे म्हणलं, एखाद्या वेळेस त्यांना अर्जंट असेल त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं असेल. दुसऱ्या वेळा पण उचलली, मला कन्फर्म मध्ये वाजली होती आणि ती पण कॅन्सल केलं. कस्टमर त्याला मेसेज करते तर रिपेअर करत नाही. मुलगी होती काहीतरी, रोहिणी नावाची मुलगी होता, ते फेक होता काही माहिती नाही अजून. त्याच्यानंतर अजून एक 3री वेळा त्यांना बुकिंग केलं होतं. मी रोडनी जात होतो, भीमा कोरेगावला आलो होतो, तेव्हा पण एकदा बुकिंग वाजली होती. त्यांना 50 रुपये वाढून दिले नंतर ना टिपमध्ये. तेव्हा तर कस्टमरला फोन करते तर मेसेज करते तर कस्टमर काही रिस्पॉन्सच करत नाहीये. अशी बघा मित्रांनो, असं होतंय. फेक बुकिंग कोणाला टाकून तरी काय मिळते मला तेच कळत नाहीये. मला एवढंच म्हणायचंय, तुम्हाला टाकायचं तर टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण एवढं पण नका ना. कशाला 3 बुकिंग टाकताय आणि ती सारखंच कॅन्सल करताय. आणि ती बुकिंग होते तर आळंदीची. आता मला जायचं असेल, मला कोणाला आळंदीला शिक्रापूरमधून ग्रुपमध्ये पण मेसेज टाकलं होतं मी, हे बघा असं कोणी असेल तर याला शिवाय द्या म्हणलं, मुलगा असो या मुलगी, काय संबंध म्हणलं 3 वेळा बुक करून कॅन्सल करायचं. मला जायचं तर जा, मला तर नका कॅन्सल करा ना म्हणलं, कशाला एवढं. आणि ते फोन पण उचलत नाहीये. तर असो मित्रांनो, आपण आता सध्या मोहम्मदवाडीला कस्टमरला केलं ड्रॉप. त्या ट्रिपचे दिले आपल्याला 560 रुपये, मतलब 557 रुपये दिले, 560 रुपये दिले कस्टमरने. तर बघू आता किती वाजता ट्रिप असते. आणि रॅपिडोमध्ये अपडेट आलाय, तर ती म्हणते सारखीच पुणे रेल्वे स्टेशनची बुकिंग आहे, किती पैसे दाखवत आहे एवढंच म्हणत आहे. पण चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला समज मोबाईल वगैरे जर आपल्या हातात जर नसलं, आपल्याला वरून समजून जातं की किती पैशाची बुकिंग आहे म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, ही चांगली गोष्ट झाली. आणि बघू आता किती वाजता ट्रिप असते. आपला टाइम झालाय 11:13. ते म्हणतात ना मित्रांनो, कर भला तो हो बोला. आपण जर चांगले विचार केले आणि चांगले कर्म केले तर चांगलेच होतं म्हणून आपल्यासोबत पण तसंच झालंय. आज चांगले चमत्कार झाले. बघू शकता तुम्ही पुढं बालाजी टेम्पल आहे. हा आहे कुठं तुम्हाला सांगतो मी, खेडशिवापूर नाही का रोड, बॉम्बे रोड, बँगलोर एक्सप्रेसवे, तिथून लेफ्ट साईडला आहे. खेडशिवा टोल नाकाच्या पुढं 20 मिनिटाच्या अंतरावर, तुम्हाला माहिती असेल इथला. तर
आतमध्ये जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे ते. आणि मी इथं पहिल्यांदाच आलोय आणि मला माहित पण नाही. तर विषय असा झाला, आपण थांबलो होतो कोथरूडला. तिथून आपल्याला एक ट्रिप असते 204 रुपये, 253 रुपयाचं. कुठली? स्वामीनारायण टेम्पल. मला चला म्हणलं 2 मिनिटं पिकअप दाखवत होतं आणि त्यांना सोडायचं होतं 18 मिनिटं. पण ठीक आहे चालते म्हणलं, जाता जाता सोडू म्हणलं. 256 रुपये काहीतरी दाखवत होते. कस्टमरला गेलो पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करायला गेल्यावर झाले मला तिथं 5 मिनिटं. कस्टमरला फोनवर फोन करतो 5 ते 6 फोन केले. कस्टमर काही उचलतच नाही. आता मला वाटलं त्याच्यामध्ये रॅपिडोची ट्रिप वाजायची मधामधामध्ये. पिंपळे गुरुची, हिंजवडीची 400-500 रुपये. मला जाऊ द्या म्हणलं, याला कॅन्सल करू म्हणलं, जाऊ म्हणलं. मी जस्ट कॅन्सलच करणार होतो. कस्टमर आल्याच्या नंतर ना कस्टमर बसले गाडीमध्ये. मी त्याला म्हणलं, सर म्हणलं फोन तर उचला, काम आहे म्हणलं, बोलायचं तरी ना, काय म्हणलं यायचं की नाही जायचं म्हणलं तुम्हाला. तो बोलले सॉरी भैया, वो थोडा देर हो गया. ते मारवाडी आहे. तर ते बोलले की गाडीमध्ये बसले, OTP वगैरे टाकलं. त्याच्यानंतर ना ते म्हणले की आम्हाला 2-3 ठिकाणी जायचंय म्हणते. म्हणलं कुठं? ते बालाजी नारायण टेम्पल हे आम्ही जिथं इथे, आणि ते स्वामीनारायण टेम्पल. सगळं किती होईल म्हणलं एवढं पॅकेजला एवढ्या तासानं होईल म्हणलं. तुम्ही बघून घ्या आता. काय ते 1 वाजून ते 7 वाजेपर्यंत त्यांची रेंटल बुकिंग आहे. आणि 60-70 किलोमीटरच्या आतमध्ये स्वामीनारायण टेम्पल आणि हे 2 मध्ये. तर 6 तासाची बुकिंग बघून घ्या आता तुम्ही, तुमच्या हिशोबानं धरून घ्या. मी नाही सांगत किती पैसे घेतले, कारण की मी पैसे सांगितल्यावर कस्टमर माझे व्हिडिओ बघतात आणि मला त्याच रेटने अशी गाडी बुकिंग करायला लागतात. कधी कोणाकडून मी जास्त घेतो, कधी कोणाकडून कमी घेतो, असं फिक्स नसते. हे बघा, किलोमीटर जर जास्त असतं ना तर मग त्याच्यामध्ये रेट तर जास्तच होणार आहे. आणि जर किलोमीटर जर कमी असेल ना त्याच्यामध्ये, आणि घरची जवळची वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण कमी होऊ शकतो. तर ते रेट सोडून द्यायचे, याचे पण पैसे चांगले देते. मी ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला सांगतो मी टोटल मला किती दिले ह्या फेअरचे, मतलब या प्रायव्हेट ट्रिपचे. तर त्यांना मग तिथंच ट्रिप एंड केली. त्यांना ट्रिप एंड केल्यावर त्यांना म्हणले चला म्हणलं डायरेक्ट तिथं जायचं. आणि आलो तिकडं. मग रस्त्याने एक टेम्पल लागलं होतं, बघून घ्या तुम्ही. हायवाला टेम्पल लागलं होतं. तिथं जाऊन आलो आम्ही. आणि आता मस्त जेवण वगैरे केलंय. पुढं मंदिर आहे, जातो आता मंदिरमध्ये. तुम्हाला जाऊन दाखवतो मंदिरमधला कसला व्ह्यू आहे. आणि 7 वाजता आपण आज घरी जाणार आहे, स्वामीनारायण टेम्पल. आणि ते जे हे झालं होतं ना, नवली ब्रिज पाशी ऍक्सिडेंट मित्रांनो, त्याचं काम सगळं चालू होतं. मतलब सगळे फोडपाड झाली होती रोडगिडची, त्याच्यानंतर डिवायडरची सगळं फोडपाड झाली होती. आता ते काम चालू होतं, मी बघतोय तेव्हा पण ट्रॅफिक होतं. संध्याकाळी पण लागणारच आहे माझ्या हिशोबानं. अर्धा तासाचं ट्रॅफिक धरून चला तुम्ही, मला माहितच आहे तेवढं ट्रॅफिक लागणार आहे म्हणून. तर इथं दर्शन करून जाऊ आपण स्वामीनारायण टेम्पलला. तासभरामध्ये 4 वाजता ओपनच होणार आहे. असं त्यांना 3-3:30-4 वाजारच तिथं जाऊन आपण डायरेक्ट जाऊ घरी, त्यांना ड्रॉप करू कोथरूडला. तिथून बघू मग आपल्याला कुठली ट्रिप भेटते आणि काय करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता चाललोय आपण मंदिरामध्ये व्हिडिओ काढू देत नाही, पण तुम्हाला बाहेरून दाखवतो व्ह्यू कसा आहे ते. तर आता टाइम झालाय, बघू शकता तुम्ही 7:18. गाडी टोटल 146 किलोमीटर चालली. आपण आहे कोथरूड इथे, कस्टमरला केलं ड्रॉप. याच्या अगोदर होतं आपण मित्रांनो याला मोहम्मदवाडीला कस्टमरला पिकअप केलं होतं. तिथून त्यानं कोथरूडला आलं होतं. ते रॅपिडोमधली ट्रिप होती. 466 रुपये त्याचे दिले होते आपल्याला. 1 तास लागलो होतं कस्टमरला. तिथून सोडून आपण इथंच आलो होतो पिकअप करायला. कस्टमर हे बघा इथंच होतो आणि तिथंच थांबलो होतो पुढं. तर कस्टमर आले, बोलणं वगैरे झालं. आता त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं म्हणलं, आणि आता त्यांना सोडले. त्यांच्याकडून घेतले आपण मित्रांनो 3,500 रुपये. टोटल किती झालं कलेक्शन मी तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर, आताच नाही. तर सध्या 719 झाले. त्यांच्याकडून 3,500 रुपये घेतले होते. टोल वगैरे सगळं त्याच्यात आलं होतं. टोल किती लागलं सगळं तुम्हाला घरी गेल्यावर मी सांगतो. आणि CNG पण रस्त्यामध्ये बरं ऑनलाईन पंप होतं त्याच्यामुळे. तर बघूया आता किती वाजता आपल्याला ट्रिप असते. भूकंपची वाजते सारखी पण ते आपल्याला जायची. आणि कात्राची वगैरेची वाजते ते पण आपल्याला जायचे नाही. विमाननगर एखादी बघू, विमाननगर, येरवडा, संगमवाडी तिकडची बघू एखादी साईड आणि निघू आपण लवकरात लवकर, कारण की टाइम झालाय. उद्या पण लवकर कामाला यायचं आपल्याला. तर ठीक आहे, बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप असतात. आणि कस्टमर जे गेले ना ते 2-3 ठिकाणी गेले. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघून घ्या कुठं कुठे गेले, आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इथं कधी गेले का. तर आपण आहे सध्या, आता टाइम बघा तुम्ही पहिले, 8:20. आपण आहे कात्रज इथे, कस्टमरला केलं ड्रॉप. SB रोडची वाजत आहे, तिथं काही जायचं नाही, कारण की एक्सेल वाजत नाहीये, ते वाजते मी आपली इकॉनॉमी वाजते त्याच्यामुळं. तर ते सोडा. तर कात्रजला आलोय, कस्टमरला केलं ड्रॉप. आणि ह्या ट्रिपचे दिले आपल्याला मित्रांनो 388 रुपये.
20 रुपये टिप दिली होती कस्टमरनी. आता ठीक आहे, चला जाऊ द्या. मला तिथं तर वाजत नाही, मला कात्रातला तरी जाऊन बघू, कारण की इथून मग आपल्याला दगडूशेठ हलवाई लवकरच होईल. तिथून आपण जाऊ. कोंडावा असते पण कोंडाला पण जायचं नाही, जवळच्या जवळ आपण एखादी चांगलीच बुकिंग बघू मित्रांनो, विमाननगर वगैरे एखादी, त्याच्यानंतर ना तिकडे जाऊ. आणि म्हणायचं मित्रांनो एवढंच, त्या ट्रिपचे दिलं आपल्या 388 रुपये. आणि जे कस्टमर होते ना ते खूपच चांगले होते, त्यांना पावभाजी वगैरे सगळं मस्तपैकी त्यांचं खाणं पिणं सगळं पैकी त्यांना ध्यान वगैरे ठेवलं, त्यांच्या सोबतच जेवण वगैरे करू दिलं. आणि ते तसं असं काय नाही भेदभाव नाही, तू तिकडे जेव इकडे जेव, त्यांच्या फॅमिलीमध्ये असं त्यांना स्वतः असं म्हणलं की फॅमिली सारखंच राहा, काही प्रॉब्लेम नाही, फ्रेंड म्हणूनच गाडी वगैरे चालवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं फ्रेंडलीच बोलत होते ते, पण असं काही हे नाही बोलत होते. ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, कारण की असं कोणी समजत सहज असं कोणी बोलत नाही आमच्याशी, मतलब कॅब ड्रायव्हर संग बोलत नाहीये कोणी. त्याच्यानंतर ना त्याचं जेवाय गिवायचं कोणी विचारत नाही. असं माझ्यासोबत खूपदा झालंय. पण हे का आजचे कस्टमर, मी त्यांना खरंच कौतुक करतो आणि खूपच चांगले होते. अशी ते काहीच अडचणी नाही आली, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणायचंय. आणि त्यांना फिरवलं पण मी चांगलं पैकी, एक्स्ट्रा पण झाले होते 20 किलोमीटर, त्याचे पैसे वगैरे मी पण नाही घेतले. त्यांना म्हणले नाही की जाऊ द्या म्हणून, काही प्रॉब्लेम नाही, जे आहे ते जे ठरलं होतं आपलं तेच द्या म्हणून. आणि जे आपले ते नारायणला जायचं होतं, नारायण दिगंबर मंदिरला, तिथं पण गेलो होतं, त्याचं पण ठरलं नव्हतं. ते बोलले ठीक आहे, मी त्यांना म्हणलं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम जाऊ द्या म्हणलं. तर आम्ही पहिले गेलो होतो इथं रोडला, त्याच्यानंतर ना गेलो होतो आपली बालाजी टेम्पल, त्याच्यानंतर नारायण, तिथून आलो स्वामीनारायण टेम्पलला. स्वामीनारायण टेम्पलला जाऊन आलो होतो, मग त्यांना केलं होतं घरी ड्रॉप. आता बघू आता आपल्याला घरची किती वाजता ट्रिप असते. 8 वाजून 22 मिनिटं तर झालंय, अजून काही ट्रिप पडली नाही. तर ठीक आहे, सध्या अर्निंग तर चांगली झाली आहे आणि आपल्याला अर्निंग चांगलीच करायची आहे लवकर, आणि काम पण पटपटा करायचं मित्रांनो. तर बघूया आता किती वाजता आपल्याला ट्रिप वाजते ते. तर मित्रांनो आता टाइम झालाय रात्रीचे 1 वाजले. मी आलोय घरी, फायनली घरी येऊन झोपलो होतो आणि व्हिडिओ काय बनवला नाही गाडीमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच एंड करतो मित्रांनो. आपले झाले रॅपिडोमध्ये 1300 रुपये आणि याच्यामध्ये 700 रुपये उबरमध्ये, आणि प्रायव्हेट ट्रिपचे 350 रुपये, प्रायव्हेट ट्रिपचे 3500 रुपये. आणि येताना आपल्याला एक ट्रिप भेटली होती रॅपिडोमध्ये, ती ट्रिप आणलं, त्याचे पैसे आपल्याला बघून घ्या तुम्ही. इथं ते दाबोडीला आणायचं होतं, धानोरीला आणायचं होतं ना, लोहगाव धानोरी, त्यांना तिथं नेऊन सोडलं. आणि मित्रांनो आज टोटल अर्निंग झाली आपल्याला 5500 रुपये. 1500 रुपये तुम्ही धरा, सीएनजी वगैरे सगळं येता सीएनजी पण भरलं होतं मला. चला मला सीएनजी पण भरून घेऊ, आणि सगळं 1500 रुपये काटून घ्या तुम्ही, आपले टोल वगैरे आणि त्याच्यामध्ये सीएनजी वगैरे. तर आज नेट प्रॉफिट राहिलं मित्रांनो 4000 रुपये. आणि मित्रांनो म्हणायचं मला एवढंच, हे डेलीची अर्निंग नसते. आज मला 4500 रुपये झाले, उद्या 1500 रुपये होईल, उद्या 1000 रुपये होईल. ह्याच्या बेसवर तुम्ही मित्रांनो जज नका करत जाऊ, कारण की मला खूप सारे कमेंट येतात, रोज ओला उबरला 4-5,500 रुपये होतात का. आणि मी जर माझी इन्कम जर नाही दाखवली ना मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत नाही, त्याच्यामुळे मला इन्कम दाखवावं लागते. आणि खूप जणांचा गैरपण समज होतो की दादा इन्कम दाखवू नका, इन्कम दाखवल्यामुळे आपली हे पण होतात म्हणलं, ओला उबरची गाडी खूप जण घेतात म्हणलं. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, झोपतो मी आता.